नमस्ते, जय हिंद. शिक्षक मित्र हो, तुम्ही आयुष्यभर मुलांच्या भविष्याला घडवलं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पेन दिला, स्वप्न दाखवलं, ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याला धडपड शिकवली आणि आज हजारो यशस्वी विद्यार्थी होऊन समाजात उभे आहेत ते फक्त तुमच्या शिकवणीमुळे. पण आता अशी परिस्थिती आहे की 10-20 वर्ष नोकरी करूनही स्वतःचं आयुष्य तुमचं एका परीक्षेवर ठरणार आहे. शिक्षक ही केवळ नोकरी नाहीये, ती आता आयुष्यभराची सेवा आहे आणि त्या सेवाचं प्रमाणपत्र आता तुम्हाला टीईटी किंवा सीटेट या परीक्षेतून मिळणार आहे, कारण ते आता अनिवार्य झालेलं आहे. धक्का बसतोय, भीती वाटते, पण लक्षात ठेवा, हे विद्यार्थ्यांना जे तुमच्या रूपाने हे जे पुस्तक मिळालेलं आहे ना, हे म्हणजे तुमचा अनुभव आहे. तुमचं खरं शस्त्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातील ही अतूट श्रद्धा, प्रेम आणि भावना आहे. आणि ही परीक्षा फक्त त्या अनुभवाला आता शिक्कामोर्तब करणार आहे, बाकी दुसरं काही नाही. म्हणून आता गुरुजी म्हणून ही तुमची नवीन लढाई आहे आणि हा विजय तुमचा होणारच, यात काही डाऊट नाही. एखादं भूत जर पाठीमागे लागले ना, तर मग माणूस अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो, तसाच तुम्हालाही प्रयत्न करायचा आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की ही जी सीटेट किंवा टेट नावाचं हे जे भूत आहे किंवा ही जी परीक्षा आहे, याला जर पास करायचं असेल तर आपली रणनीती काय असायला पाहिजे, आपण आतापासूनच कशी तयारी करायची जेणेकरून आपल्याला ही जी लढाई जिंकायची आहे तर ही आपल्याला सोपी जाईल ना. आता कुठलीही लढाई जर जिंकायची असेल तर त्या अगोदर आपली बलस्थानं काय आहे, त्या लढाईची पार्श्वभूमी काय आहे, त्या लढाईचं मैदान कसं असणार आहे, ही परीक्षा कशी आहे, यामध्ये कोणकोणते विषय आहेत, कशा कशा प्रकारचे प्रश्न येतात, ही सगळी डिटेल तयारी आपण या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. कारण विद्यार्थ्यांचं भविष्य घडवले, आता तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे जे लढाई आहे किंवा स्वतःचं भविष्य टिकवण्यासाठीची ही जी लढाई आहे ना, तर ही आतापासून सुरुवात करायची आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्हाला चला हे आपलं हे एवढं काही गरजेचं नाही, कोर्सेस वगैरे आपले आहे. सुरुवातीला ज्या शिक्षकांचे किंवा माझे तुम्ही जर व्हिडिओ पाहतात तर खरोखर माझ्या या शिकवणीचा म्हणा किंवा माझ्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला उपयोग होतो की नाही हे अगोदर पाहून घेऊया. नंतर मग काही कोर्सेस वगैरे जर वाटले तर ते करता येते. मग आता सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, तसं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2009 मध्ये सांगितलं होतं की जे नवीन शिक्षक भरती करणार आहेत तर त्यांच्यासाठी टीईटी अनिवार्य आहे. पण आता एका मद्रासा जी आहे तर त्यांची जी केस आहे, मदरसा शाळेची जी केस होती, तर त्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही आमच्या धार्मिक शिक्षणासाठी आमचे स्पेसिफिकली शिक्षक हायर करू आणि आम्ही त्यांच्यासाठी करू, आम्हाला टीईटी करायची गरज नाही आहे. केस हायकोर्टात गेली, हायकोर्टातून मग सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टात सांगितलं की तुम्ही असं करू शकत नाही. विद्यार्थ्यांना काय म्हणता येईल की जे शिक्षण आहे RTE राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार शिक्षक जे आहेत ना, तर ते दर्जेदार असायला पाहिजे आणि दर्जेदार शिक्षकाची एक चौकट तयार केलेली आहे. टीईटी आणि सीटेट हे पास असणं गरजेचं आहे ना. आता ही जी परीक्षा आहे हिचं स्वरूप समजून घेऊया. आता टेट आणि सीटेट, टीईटी जी आहे ना तर ती मागच्या वर्षी झालेली आहे, या वर्षी 2025 मध्ये होईलच याची शाश्वती नाही. कारण टीईटीचा पॅटर्न आहे की 1-2 वर्षानंतर ती होत असते. मागच्या वर्षी टीईटी पण झाली आणि TIT पण झाली, ठीक आहे. पण सीटेट जी आहे ना तर ती सीटेट वर्षातून 2दा होत असते. आणि तुम्हाला एक आवर्जून सांगावं असं वाटतं, अर्थात तुम्हाला ते माहिती असणार आहे की 2 वर्षाच्या आत आपल्याला काय करायचं आहे की टीईटी जे आहे किंवा सीटेट ते पास करून आपल्याला द्यायचं आहे. आपल्याला प्रमोशन पाहिजे असेल किंवा 5 वर्षाच्या म्हणजे आपलं जर समजा रिटायरमेंटला 5 वर्ष असतील तर तुम्हाला टीईटीची गरज नाही, पण जास्त जर वर्ष बाकी असतील आपल्या नोकरीचे तर तुम्हाला CET किंवा टेट करणं गरजेचंच आहे, कारण तुमचं अस्तित्व टिकणार आहे. नाहीतर शिक्षक होते आणि 2 वर्षानंतर बळजबरीनं रिटायरमेंट करावं लागणार आहे. बळजबरीनं रिटायर जे आहे तर ते सरकार करणार आहे. पेन्शन, ग्रॅज्युटी वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या थांबणार आहेत तिथून पुढच्या. म्हणून हे एक मोठं संकट आहे, ठीक आहे. तर याला आता पेल व्हायचं आहे, तर याच्यामध्ये नेमकं काय काय आहे ते पाहून घ्या. यामध्ये एकूण 2 पेपर असतात. पेपर 1 असेल 1 ते 5 साठी शिक्षक होण्यासाठी, किंवा तुम्ही जर 1 ते 5 चे शिक्षक असाल तर तुम्हाला पेपर 1 जरी पास केला तरीही तुमचं काम भागलं. जर तुम्ही 6 ते 8 साठी शिकवत असाल तर तुम्हाला पेपर 2 हा पास करणं आहे, किंवा दोन्हीही पेपर तुम्ही पास केले तरीही चालतात ना. आता सीटेट सध्या
एक आणि दोनच पेपर घेत आहे, पण 2027, 28 किंवा 29 पासून 4 पेपर होणार आहेत, 4 लेवलमध्ये होणार आहे. यामध्ये 9वी ते 12वी असणार आहे, KG1, KG2 आणि फर्स्ट असं 3 वर्षासाठी. यामध्ये देखील सीटेट आवश्यक असणार आहे. आणि हे एक म्हणजे हे 2 पेपर आणि हा एक पहिला आणि हा चौथा असणार, अशा पद्धतीचे 4 पेपर होणार आहेत. आणि तुम्हाला इथून पुढे सांगतो, जे नवीन शिक्षक असतील, नवीन शिक्षकांसाठी सुद्धा TET आणि सीटेट खूप खूप गरजेचं आहे. कारण यानंतर प्रायव्हेट शाळेमध्ये देखील तुम्हाला सीटेट आणि TET जे आहे तर ते अनिवार्य केल्या जाणार आहे. मी आतापासूनच सांगतोय की सीटेट किंवा TET जे आहे तर ते कधीही प्रायव्हेट शाळामध्ये अनिवार्य होऊ शकतं. त्यामुळे आता ही जी तयारी आहे तर ती तयारी करावंच लागणार आहे. आता दोन्ही पेपर जे तर ते वेगळे देऊ शकता. जर तुम्ही 1 ते 5 ला शिकवायचं असेल किंवा 1 ते 5 ला शिकायचं असेल तर तुम्ही पेपर 1 देऊ शकता, किंवा 1 ते 6, 8 शिकवायचं असेल तर पेपर 2, आणि दोन्ही शिकवायचं असल्यास तुम्हाला दोन्ही द्यावं लागणार आहे. पेपर 1, पेपर 2 दोन्ही द्यावं लागणार आहे. आता प्रत्येक पेपर जो आहे तर तो असतो 150 मार्कासाठी, आणि त्यासाठी 150 प्रश्न असतात, आणि वेळ देखील यासाठी किती असतो, 150 मिनिटाचा असतो वेळ. मध्यंतरी काही वेळेस या परीक्षा ज्या आहेत तर त्या ऑनलाईन झाल्या, पण आता परत ऑफलाईन होत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण की कम्प्युटरवरती जर एक्झाम द्यायची असेल तर माणसाचं डोकं तेवढं चालत नाही, हे माझ्या निदर्शनास आलेलं आहे. माणसाचं डोकं जे आहे ना तर ते पेन आणि पेपरवरती खूप अप्रतिमपणे चालतं, म्हणून पेन पेपरवरती ही केलेली आहे. आणि यामध्ये सध्या तरी कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे, चला पुढचा भाग पाहूया. आता पेपर 1 मध्ये आपल्याला नेमकं सिलेबस काय ते समजून घ्यायचं आहे. सिलेबस समजून घेतला ना की आपण लवकरात लवकर शिकू शकतो. बघा, या जगात सगळ्यात फास्ट शिकणारी, कुठलीही विद्या अवगत करणारी जर कुठली जात असेल ना तर ते म्हणजे शिक्षक. शिक्षकांचा माइंड जो आहे ना तर तो ग्रोनअप आहे. विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं, त्यांच्या पातळीवर जाऊन कसं शिकवायचं हे माहीत आहे, म्हणून स्वतः कसं शिकायचं हे शिक्षकाला माहीत असतं. म्हणून जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यापेक्षा ज्यांचं वय थोडंसं जास्त झालेलं आहे, नोकरी झालेली आहे, तर अशा शिक्षकांना बिलकुलही वेळ लागणार नाही. अगदी हसत खेळत जर प्लॅनिंग केली ना तर हे नक्कीच पास होणार आहे. म्हणजे आता मी बऱ्याचशा शिक्षकांशी बोललो तर त्यांनी सांगितलं, सर आता आमचे नेमकं पोरांचे सीटेटची आणि TETची पेपर चालू आहे, मग आता त्यांच्यासोबत आम्हाला पण तयारी करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीची मिश्र भूमिका ज्या आहेत किंवा मिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत तर त्या शिक्षकांच्या येत आहेत, झोप उडालेल्या आहेत. पण एवढं काही असं याच्यासारखं काम नाही आहे. चालता चालता अभ्यास होईल इतकं सोपं आहे, कारण मला तुमच्यापेक्षा तुमच्या ज्या ग्रोनअप माइंड आहे त्यावरती विश्वास आहे. ठीक आहे, तर मग आता 150 प्रश्न, 150 मार्क आणि 5 विभाग म्हणजे 5 विषय असतात पेपर 1 मध्ये, 1ली ते 5वी त्या शिक्षकासाठी. मग यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे जे आहे तर याचे 30 प्रश्न असतात 30 मार्कासाठी. CDP जे आहे तर ते मी शिकवतो. CDP आणि इंग्लिश हे 2 विषय मी घेतो. CDPचे आपले काही लेक्चर तुम्ही पहा, डेमो पहा, ॲप्लिकेशन वगैरे आहे डाउनलोड करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट पण बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्ही CDPचे एक लेक्चर पहा. म्हणजे लहान मुलं कोणकोणत्या भावनेनं किंवा त्यांचा बौद्धिक विकास कसा होतो, त्यांची मानसिक भावना कशी डेव्हलप होते, त्यांचा शारीरिक विकास कसा होतो, आणि म्हणजे त्यांना शिकवल्या कसं गेलं पाहिजे. कारण एक गोष्ट काही विद्यार्थ्यांना 10 वेळ सांगावी लागते, तर तीच गोष्ट काहींना 1 वेळ समजते. मग 1 वेळ समजणाऱ्या विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करणं, आणि काही विद्यार्थ्यांना 2 वेळेस नाही 10 वेळेस शिकवावं लागतं, 10 वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं. तर त्यांच्यासाठी त्यांची मानसिक स्थिती ओळखून कसं काम करावं हे सगळं जे आहे तर ते चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीमध्ये आहे. पेपर 1, पेपर 2 दोन्हीमध्येही तुम्हाला चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी हा विषय आहे. आता बरेचसे विद्यार्थी ज्यावेळेस मी शिकवतो त्यावेळेस ते म्हणतात की सर पेपर 1 मध्ये पण CDP आहे, पेपर 2 मध्ये पण CDP आहे, दोघांचं सारखंच आहे. नाही, सारखं नाही. इथे जे आहे ना तर हे बाल मानसशास्त्र आहे. ठीक आहे, इथं काय आहे, बाल मानसशास्त्र आहे. म्हणजे 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सेंटरला धरून तो अभ्यास केलेला आहे. आणि जे CDP पेपर 2 मध्ये आहे तर त्याचा जो काठिण्य पातळी म्हणा किंवा त्या वयातून गेलेले विद्यार्थी आहेत तर त्यांच्याशी सेंट्रलला असून तो काय असतो की अभ्यासक्रम त्याचा आहे. म्हणजे दोन्हीचाही अभ्यासक्रम वेगळा आहे. हा थोडाफार सारखा आहे. बरेचसे विद्यार्थी ज्यावेळेस म्हणतात सर दोन्हीचा एकत्र शिकवा, पण ज्यावेळेस एकत्र शिकवला ना तर परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत तर ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात आणि मग तिथे काय होतं, गफलत होते. म्हणून पेपर 1 आणि पेपर 2 CDP फक्त विषय सारखा आहे, पण त्यातला जो कंटेंट आहे तो वेगळा आहे हे समजून घ्या. ठीक आहे. नंतर बाल मानसशास्त्रामध्ये आता शिकण्याची प्रक्रिया कशी आहे, शिक्षक विद्यार्थी संबंध, विशेष गरजा असणारे विद्यार्थी काय, काही शिक्षकांना
विद्यार्थ्यांच्या गरजा ज्या आहेत तर त्या समजून घेऊन नंतर करावं लागतं. त्या कोणकोणत्या गरजा आहेत, संबंध कसे आहेत, काय आहेत, हे सगळं आपण त्यामध्ये पाहणार असतो. त्यानंतर दुसरा आणि तिसरा लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 यामध्ये मराठी आणि हिंदी. बहुतेक सगळे शिक्षक जे आहेत तर ते मराठी घेतात, पण जर समजा तुम्ही हिंदी शिकवत असाल, ठीक आहे, तर तुम्हाला हिंदी देखील घेण्याचा चान्स आहे. तिथे तुम्हाला 30 प्रश्न 30 मार्क असणार आहे. लँग्वेज 2 इंग्लिश 30 प्रश्न 30 मार्क असणार आहे. व्याकरण, वाचन समज, शिक्षण पद्धती वगैरे यामध्ये असणार आहे. यामध्ये CDPचेही 15 मार्क असतात. इंग्लिशमध्ये तुम्हाला काय आहे, इंग्लिशमध्ये सोपं, इंग्लिश तर आपला म्हणजे पळत पळत असे मार्क स्कोरिंग घेणारा विषय आहे. अगदी सोप्या पद्धतीनं जसं तुम्हाला आतापर्यंत कोणी शिकवलं नसेल त्या पद्धतीनं मी शिकवणार आहे इंग्रजी. मी 13 वर्ष मी इंग्रजीचा अभ्यास केलेला आहे. आय हॅव रिटन अ बुक ऑन हाऊ टू अक्वायर लँग्वेज. भाषा शिकणं आणि भाषा अवगत करणं या दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत आणि अवगत कशी केल्या जाते, व्याकरणाचा अभ्यास न करता फ्लुएंटली कॉन्फिडेंटली तुम्ही इंग्रजी कसं बोलू शकता यावरती मी पुस्तक लिहिलेलं आहे. BBCनं देखील ते रिकमेंड केलेलं आहे. आणि आय कॅन स्पीक 8 regional languages and I can speak 3 international languages, Chinese, Japanese and Spanish. आणि मी या सगळ्या भाषा शिकण्यासाठी कसलीही व्याकरणाची तयारी केलेली नाही आहे आणि कसलंही व्याकरण अभ्यासलेलं नाही आहे. पण आपल्याला परीक्षेत मार्क जर मिळवायचे असेल तर व्याकरण आलंच पाहिजे, हेही तेवढं सत्य आहे. आणि व्याकरणाचा अभ्यास फक्त 2च वेळेस करायचा आहे. पहिली गोष्ट, जर समजा तुम्हाला परीक्षेत मार्क्स पाडायचे असतील त्यावेळेस, आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही साहित्यिक असाल, कथाकार, कवयित्री किंवा काही लिखाण काम करायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या भाषेचं सौंदर्य वाढवायचं आहे, म्हणजे तुम्हाला काही एक वाक्य लिहायचं आहे तर त्या एका वाक्याचे अनेक अर्थ किंवा अनर्थ नको व्हायला म्हणून शाब्दिक रचना जी आहे तर ती ग्रॅमॅटिकली करेक्ट असायला पाहिजे. म्हणून जर तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करत असाल तर दॅट मेक्स अ सेन्स. पण इंग्रजी बोलण्यासाठी त्याची काही आवश्यकता नाही. 2 वर्षाच्या मुलाला जर इंग्रजी बोलायला शिकवायचं असेल तर त्याला काय कर्ता, कर्म, क्रियापद हे शिकवणार आहात का? नाही. मग हे सगळं जे आहे ना तर हे तुम्हाला अनुभवानं आणि ज्या रिसर्चरनी जे रिसर्च केलेले आहे तेच अभ्यास करायचे आहे आणि तेच CDPमध्ये पण तेच आहे आणि इंग्रजीमध्ये पण 15 मार्कासाठी ते आहे. ठीक आहे. देन आहे तुमचं मॅथमॅटिक्स 30 प्रश्न 30 मार्क, अंकगणित, संख्या पद्धती, भूमिती हे जे आहे तर हे आहे. देन एन्व्हायरमेंट EVS आहे, 1ली ते 5वी साठी EVS आहे, 30 प्रश्न 30 मार्कासाठी. ठीक आहे. नंतर पेपर 2चा जर विचार केला तर त्यामध्ये देखील तुम्हाला 150 प्रश्न 150 मार्क आणि 4 विभाग आहेत आणि त्यासाठी वेळ जो आहे तर तो 2.5 तासाचा आहे. यामध्ये CDP जे आहे तर ते सेम आहे, पण CDPची जी काठिण्य पातळी म्हणा किंवा जो सेंट्रल पॉईंट आहे तर तो वेगळा आहे, म्हणून अभ्यासक्रम वेगळा आहे. 30 प्रश्न 30 मार्क. लँग्वेज 1 मराठी किंवा हिंदी तुम्ही घ्या, 30 प्रश्न 30 मार्क. लँग्वेज 2 इंग्लिश 30 प्रश्न 30 मार्क. न आता यामध्ये सब्जेक्ट जे आहेत पेपर 2 मध्ये ते थोडंसं स्पेशलायझेशन होतं. म्हणजे जर तुम्ही विषय शिकवत असाल जसं की SST आहे, मॅथ आहे, सायन्स आहे, सोशल स्टडीज, इतिहास, भूगोल वगैरे जे आहेत तर हे 60 प्रश्न 60 मार्क असतात. आणि सोशल स्टडीजचे शिकत असाल तर तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र 60 प्रश्न आहे. जर तुम्ही मॅथचे शिक्षक असाल तर गणित, विज्ञान प्रत्येकी 30-30 म्हणजे असे 60 प्रश्न असणार आहे. आणि यस, अशा पद्धतीने तुमचं काय असणार आहे की हा विभाग निवडलेला असणार आहे. आणि पासिंग क्रायटेरियाचा जर विचार केला तर आपल्याला ओपनसाठी 90 मार्क जे आहे, 90% नाही, 90 मार्क, 150 पैकी 90 मार्क तर ते मिळायलाच पाहिजे. जर तुम्ही आरक्षण वगैरेच्यात असाल तर तुम्ही 82 साठी काय करायचं की तुम्हाला टार्गेट करायचं आहे. आपल्याला 150 पैकी 90 मार्क मिळवायचे आहे. 60% मार्क जे आहे तर ते तुम्हाला मिळवायचे आहे. आणि SC ST OBC असेल तर त्यांच्यासाठी 55% पर्यंत जरी असले तरी चालते, पण हे टार्गेट पकडूच नका. आपलं टार्गेट काय आहे, फक्त 90 पकडायचं आहे. ठीक आहे. जनरल कॅटेगरी झालं 60%, हे झालं. सीटेट प्रमाणपत्र जे आहे ना तर ते आयुष्यभरासाठी व्हॅलिड असणार आहे. पूर्वी जे आहे तर ते 2 वर्षासाठी 7 वर्षासाठी होतं. म्हणजे एकदा जरी तुम्ही सीटेट पास केली तरी तुम्हाला म्हणजे परत असं काही आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे. आणि TET प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी राज्यावर अवलंबून असते. बऱ्याचशा ठिकाणी 7 वर्ष आहे, काही ठिकाणी लाईफ टाईम आहे. TET जे आहे तर TET पण लाईफ टाईमच आहे. ठीक आहे. आता येऊया महत्त्वाच्या प्रश्नावर की तयारी कशी करावी. स्ट्रॅटेजी बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी अतिशय सोपा म्हणजे इतका चिल्लर विषय आहे. जर पहिलीच्या वर्गावर जर तुम्ही गेले आणि जो आपला CDPचा अभ्यासक्रम आहे ते जर तुमच्या बॅक ऑफ द माइंड असेल ना तर तुमची तयारी इतकी घट्ट होईल, जे कच्चं नॉलेज आहे इतकं पक्क होईल ना की तुम्ही विचारू नका. म्हणजे तुम्हाला हा जो आहे तर हा स्कोरिंग विषय आहे. आणि यामध्ये काय आहे, NCF आहे, RTE ॲक्ट आहे,
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वगैरे जे आहे तर ते यामध्ये विचारले जातात आणि बाकीचे काही बालमानसशास्त्र वगैरे ते आहे. बालमानसशास्त्राच्या बेसिक कन्सेप्ट जे आहे तर ते क्लिअर ठेवायचे आहे. लँग्वेजमध्ये काय ग्रामर, बेसिक, अनसीन पॅसेज जे आहे तर ते सोडवायचे. आपण त्याची सगळी काही तयारी करून घेणार आहोत. मी इव्हन IELTS शिकवतो, IELTS, IELTS, ठीक आहे. IELTS ला देखील शिकवतो मी. IELTS परीक्षा म्हणजे काय की जर तुम्हाला भारताबाहेर परदेशात जर जायचं असेल, जसं की युरोपियन कंट्रीमध्ये UK, USA, कॅनडा, अमेरिका इथं जर जायचं असेल तर तुम्हाला IELTS आणि TOEFL, TOEFL आणि IELTS या 2 परीक्षा द्याव्या लागतात. या 2 परीक्षेसाठी देखील मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, ज्यामध्ये रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग, लिसनिंग यावरती काम करतात. म्हणजे IELTSला जे पॅसेज असतात ते खूप हार्ड लेवलचे असतात. मी त्याची तयारी करून घेतो. हे तर आपले चिल्लर असणार आहे, म्हणजे त्यामुळे याच्यात काही घाबरायचं काम नाही. पेडागॉजी आहे आणि लँग्वेज लर्निंग, मी तुम्हाला सांगितलं ना, भाषा शिकणं आणि अवगत करणं हे इथं असणार आहे. भाषा आपण कशी अवगत करतो, भाषेच्या अननेसेसरी तुकड्यांविषयी जर अभ्यास केला, काही वेळेसाठी लक्षात ठेवलं आणि नंतर विसरलो तर त्याने भाषा येणार नाही. आपण मराठी, हिंदी याचा भाषा बोललो किंवा शिकतोय किंवा बोलतोय ना, तर ती आत्मसात केलेली आहे, अवगत केलेली आहे. पर्टिक्युलरली व्याकरणाचा अभ्यास नाही केलेला. तर मग ती थिअरी काय आहे ते पाहणार आहोत. मॅथ्स आणि EVS मध्ये NCERTचे 1ली ते 5वीचे पुस्तकं जे आहेत तर ते आपल्याला चाळून म्हणजे एकदम अभ्यास करायचा ऑफकोर्स तुम्ही ते केलेलेच असणार आहे. पण आता त्याला काय आहे की थोडंसं सिद्ध करण्यासाठी आपल्याला थोडंसं तप करावं लागणार आहे. टीचिंग मेथड, कन्सेप्ट बिल्डिंग जे आहे ना तर त्या महत्त्वाच्या आहे. कन्सेप्ट जे आहेत ना तर त्या कन्सेप्टवरती आपण काम करणार आहोत. कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांचा अनुभव असा आलेला आहे की त्यांचं रट्टा, बरेचसे शिक्षक सांगतात की बस तुम्ही हे रट्टा मारा, हे लक्षात ठेवा, पाठ करा. पाठांतरानं कधी कोणाचं डोकं चाललेलं आहे का? पाठांतरानं तुम्हाला वाटतं तुमचं डोकं चालणार आहे आणि विद्यार्थ्यांचं चाललेलं? बिलकुल नाही. आपल्याला कन्सेप्ट शिकून घ्यायचे आहे. आणि बरेचसे विद्यार्थी काय टिप्स आणि ट्रिक्स कॉपी करतात, स्पेसिफिकली इंग्लिशच्या आणि CDPच्या टिप्स आणि ट्रिक्स. शिक्षक लोकही सांगतात टिप्स करा, ट्रिक्स करा, आणि मग ते पाठ करून जातात, प्रश्न वेगळाच फिरून येतो. मग वेगळा फिरून आल्यानंतर त्या टिप्स ज्या आहेत आणि टिप्स ज्या आहेत तर त्या कुचकामी ठरतात. म्हणून आपल्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल, PYQचा आपला अभ्यास जर व्यवस्थित असेल, मागच्या 5-10 वर्षापूर्वी परीक्षेमध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे आपण थरली जर डिटेलमध्ये जर अभ्यास केलेला असेल तर आपल्याला स्वतःच्या टिप्स आणि ट्रिक्स डेव्हलप करता येतात. जेही विद्यार्थी, आता ऑफकोर्स तुम्हालाही माहिती आहे, जेही शिक्षक चांगले घडलेले आहेत किंवा त्यांनी यश मिळवलेलं आहे, जे मुलं स्पर्धा परीक्षेत पास होतात, तर त्यांच्या स्वतःच्या टिप्स अँड ट्रिक्स जे आहेत ना तर त्या डेव्हलप करत असतात. उगाच मी सांगितलं म्हणून त्या टिप्स आणि ट्रिक्स असायला पाहिजे असं नाही आहे. ऑफकोर्स तुम्हाला त्या टिप्स अँड ट्रिक्स रेडीमेड देखील मिळेल, पण त्यावरती तुम्हाला थोडंसं घट्ट नॉलेज करून त्या टिप्स अँड ट्रिक्स ज्या आहेत स्वतःची व्हॅल्यू ॲड करून तुमच्या स्वतःच्या बनवाव्या लागतात. तेव्हा कुठं कन्सेप्ट क्लिअर होतात आणि परीक्षेत कसाही प्रश्न आला तर हमखास आपल्याला मार्क्स मिळू शकतो. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयर प्रश्न जे आहेत ते पाहायचं आहे. रोज कमीत कमी 1 तास जो आहे तर तो MCQ पॅटर्न आपल्याला काय करायचा आहे, म्हणजे जे प्रश्न आहेत तर ते सॉल्व्ह करायचे आहे. टाइम मॅनेजमेंट जे आहे तर ते लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ऑफकोर्स त्यावरती काही विशेष सांगायची गरज नाही. नोट्स बनवणे आणि शॉर्ट नोट्स तयार करणे, जेणेकरून परीक्षेच्या शेवटच्या 3 दिवसा अगोदर आपल्याला हे जे शिक्षक लोक शिकवतात तर यांचे लेंदी एनर्जी व्हॅम्पायर बनतात. हे म्हणजे चिरकुट जरी टॉपिक असलं तर 1-1 तास सांगतात. ते आपल्याला म्हणजे याची गरज नाही पडली पाहिजे. 100 पानाचं पुस्तक असेल तर आपल्या नोट्स फक्त 10 पानाचे असल्या पाहिजे. शेवटच्या 3 दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्या विषयाचा फक्त 10 पानाचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. एवढं रिलॅक्स आपलं राहिलं पाहिजे. एकतर अगोदरच पहिले जगाभराचे, दुनियाभराचे सगळे कामं आहे. बरं आहे, सरकार ते कापूस उपटायचं किंवा पळाटी उपटायचं काम घेत नाही, तर ते सुद्धा शिक्षकालाच करावं लागलं असतं. एवढे सगळे दुनियाभराचे कामं आहेत, यामध्ये नोट्स वगैरे हा सगळा गोंधळ करायचा असेल तर थोडंसं वेळेचं मॅनेजमेंट करायचं आहे. आणि ठीक आहे, आता जे स्वतःच एक काय म्हणतात की मोटिवेशनचा दिवा आहे, त्यांना मी काय मोटिवेट करणार आणि मी काय सांगणार त्यांना, म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासारखं आहे. फक्त थोडंसं लॉजिकली मी काही गोष्टी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. बाकी तुमचं तुम्हाला करणारच आहे आणि 100% मला तर गॅरंटी आहे तुम्ही करणारच. कारण मी जसं अगोदर सांगितलं की भूत मागं लागलं ना की ते ऑटोमॅटिक माणसाकडून करून घेतं. स्वतःची प्रतिष्ठा आहे, मान सन्मान सगळा जो आहे तर याच्यासाठी आपल्याला, मी तर म्हणतो की आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई आहे. इतक्या दिवसापासून आपण शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवले, शिकवले, जे विद्यार्थी आज जगामध्ये राज्यच करतायत जवळपास. आता स्वतःला शिक्षक म्हणून सिद्ध करण्यासाठी ही परीक्षा आलेली आहे. स्वतःच्या अस्तित्वावरती ही बोट ठेवल्यासारखं झालेलं आहे. आणि हे जे अडथळा आहे, हा वाटेतला जो मोठा दगड आहे, हा तुम्हाला काय करायचं आहे, बाजूला सारून त्याच्यावरती काय करायचं आहे, विजय मिळवायचा आहे. आणि
येस, मला वाटतं आता जास्त मुद्दा खेचण्यात काही अर्थ नाही आहे. छोटासा मुद्दा आहे की आपल्याला स्ट्रॅटेजी कशी करायची, मानसिक लेवलवरती तयारी करता यावी म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा वेळ घेतला. पण ठीक आहे, सिलेबस आणि स्ट्रॅटेजी विषयी आपलं बोलणं झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर ते नोंदवू शकता. आता पुढच्या वेळेस पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.